लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय डावपेचांना ऊत आलाय। मित्रपक्ष एकामेकांवर कुरघोडी करू पाहत आहेत। राज्यात पोटनिवडणुकीची चाहूल लागताच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं आघाडी घेत शिरोडा येथे आपला उमेदवार जाहीरच केला नाही तर प्रचार कार्यालाही सुरुवात केली। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तासांपूर्वीच खुद्द सुदीन ढवळीकर यांनी आपले बंधू आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या रॅलीत सहभागी होऊन भाजपला जणू इशाराच दिला, हम भी कुछ कम नहीं। या घडामोडी इतक्या जलद गतीनं घडल्या की त्याचा मित्रपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाला परिस्थितीकडे बघण्यावाचून पर्याय उरला नाही। मात्र अचानक पर्रीकर यांच्या निधनामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीमुळे मगोची सिंह गर्जना अचानक शांत झाली। सध्याच्या आघाडी सरकारात मगो पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे। मगो पक्षाचे 2 मंत्री आहेत, तरीही दीपक ढवळीकर जे मगोचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की आपण शिरोड्यातनं निवडणूक लढवणार आणि आपल्याला कोणीही रोखू शकत नाही। आता पक्षानं भूमिका घेतलेली की ते दीपक ढवळीकरांच्या मागे ठामपणे उभे राहणार। एखाद वेळेला या दोन्ही मंत्र्यांना सरकारातनं काढून टाकलं तरी हरकत नाही, पण निवडणूक लढवणारच असा हेका मगो पक्षाने ठेवला आहे। या संदर्भात भाजपने आता अशी चाल खेळली आहे की मगोच्या 2 आमदारांना 2/3 कायद्याप्रमाणे त्या तरतुदीप्रमाणे त्यांना वेगळा गट करून त्यांना मगोपासून वेगळं करणं अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे। आता त्याच्यातनं नेमकं काय होतं आणि काय घडतं हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार। ज्या भाजपने शिरोडा मतदारसंघात मगोला निवडणूक लढवण्यास विरोध केला होता आणि हा विरोध करताना त्यांनी म्हटलं होतं की जे सरकारचे घटक पक्ष आहेत त्यांनी भाजपच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवू नये, त्यामुळे दीपक ढवळीकर यांनी शिरोड्यातून निवडणूक लढवू नये असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु दीपक ढवळीकर आपल्या मतावर किंवा म्हणण्यावर ठाम राहिल्याने थोडासा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता आणि त्याची परिणती जी अशी आहे की उद्या त्यावरून मगो पक्षात फूटसुद्धा पडण्याची शक्यता आहे। काही घडू शकतं, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं, अशी परिस्थिती आहे। 27 तारखेपूर्वी मगो पक्षाला शिरोडा मतदारसंघ त्याग करायचा आहे। हा राजकीय पेच कायम असताना बाबूश मोन्सेरात यांचं नाव सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे। बाबूश मोन्सेरात यांनी पणजीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे भाजपमध्ये थोडीशी अडचणीची परिस्थिती होणार। बाबूश मोन्सेरात हे गोवा फॉरवर्डचे नेते आहेत, सिनियर उपाध्यक्ष म्हणजे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनाही पणजीतून आता जी पोटनिवडणूक होणार आहे ती मध्ये उतरायचं आहे आणि ती निवडणूक लढवायची आहे। परंतु त्यांचं म्हणणं असं की ती लढवण्यापूर्वी मी गोवा फॉरवर्डमधून राजीनामा देणार। हे काही न पटणार आहे, हे बालिश आहे। म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे। लोकांना असं हे कळत नाही, अशातलाही भाग नाही। जर बाबूश मोन्सेरात राजीनामा देऊन समजा जर पणजीत निवडणूक लढवणार असतील तर मग शिरोड्यात सुद्धा दीपक ढवळीकर यांनाही राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचा जो काय मार्ग आहे तो त्यांच्यासाठी मोकळा ठेवला पाहिजे असं मला वाटतं। बाबूश मोन्सेरात हे तसे तरबेज राजकारणी आहेत। गोवा फॉरवर्डमध्ये जरी गेले तरी त्यांना आपण कुठे नेमके उभे आहोत याची पूर्ण कल्पना असते। पणजीत सध्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यातून ते सुद्धा एक इथले दावेदार आहेत, उमेदवार आहेत। पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजी मतदारसंघालाही पोटनिवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे। अशा परिस्थितीत पर्रीकर यांच्या पुण्याईवर निवडणुका जिंकू शकेल या कुवतीचा एकही उमेदवार भाजपकडे नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कारण आता भाजप समोर उभे ठाकले आहे बाबूश मोन्सेरात यांचं आव्हान। बाबूश सध्या गोवा फॉरवर्डचे सदस्य आहेत, मात्र ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे। So 1000 मतदान पडलं तिकडून आम्हाला तुला सांगता ना। So I am if you go to see the listing of other candidates पहिले घेऊन बसले होते। Yeah. I think I was the nearest one. पण तू कन्फर्म समज विजन तुका चांगले बसू नका कित्याक यू नो द हाऊ द प्रेशर हॅज कम ऑन ढवळीकर। That is the reason I am contesting independent. No. Because I don't want an embarrassment for Vijay. How the ढवळीकर is facing that same thing should not happen to Vijay. Acha. Okay. And then after whom you are going to support? See, my interest is I have got a vision for Panjim.
I am working. See, I alone can do development for Panjim. I don't require party. The most important thing, you must have a vision. Right. That is important for me. Being a party and being minister doesn't help. भाजपच्या उपकाराखाली दबलेल्या गोवा फॉरवर्ड पणजी मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देणार नाही याची पूर्ण खात्री असलेल्या मोन्सेरात यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. So Babush Monserrat's decision to contest, I cannot stop him. Any individual is free to contest any election. But from my party, it was not possible. So in a way, he has saved me the embarrassment, which my other alliance partner is facing in the coalition. I can only say this. On his intention to contest, I don't want to comment. But I can only say from an angle that when he shows an inclination to resign from it, to contest as an independent, I think that saves me the embarrassment. मोन्सेरात यांच्या भूमिकेमुळे भाजपला ही निवडणूक कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाबूश मोन्सेरातमुळे निश्चितपणे भाजपची मात्र इथे चांगल्यापैकी कोंडी होऊ शकते. निवडणूक कोण जिंकणार हा वेगळा विषय आहे, परंतु जर बाबूश मोन्सेरात निवडणूक रिंगणात उतरले तर भाजपला अनेक गोष्टींना म्हणजे अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल किंवा जाण्याची त्यांच्यावर पाळी येऊ शकते. विधानसभेतली एकूण परिस्थिती जर बघितली तर भाजपकडे सध्याच्या परिस्थितीत 12 आमदार आहेत आणि उर्वरित आघाडी घटकांचे 9 असे मिळून भाजपाची संख्याबळ हे सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ भाजपने तयार केलेलं आहे. पण भाजप हा विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष अजूनही बनलेला नाही आहे. काँग्रेस हा विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात म्हणजे 23 एप्रिल रोजी 3 मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत आणि त्याच्यात आता पणजी मतदारसंघाची भर पडणार आहे. पणजी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या 4ही मतदारसंघात जी पोटनिवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत यश मिळवणं हे भाजपसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. सध्याच्या परिस्थितीत 2 मतदारसंघ हे भाजपचे स्वतःचेच आहेत. दोन्ही मतदारसंघ भाजपकडे होते, त्यामुळे भाजपला कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ घ्यावेच लागणार आहेत. तरीही विधानसभेतलं संख्याबळ वाढवून सर्वात मोठा पक्ष बनावा यासाठी भाजपने मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश दिला आणि तिथे आता पोटनिवडणूक होणार आहे. पण एकूण परिस्थिती जर बघितली तर या पोटनिवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात भाजपला बरेच काम करावे लागणार आहे. कारण परिस्थिती अशी आहे की विरोधक काँग्रेस आपले प्रयत्न करणार आहेच, पण आघाडी घटकांनाही या पोटनिवडणुकीवर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. कारण या 4ही मतदारसंघात जर भाजपचा विजय झाला तर भाजपच्या आमदारांची संख्या 16वर जाईल आणि 16वर भाजपच्या आमदारांची संख्या गेल्यानंतर सरकारातलं आघाडी घटकांचं महत्त्व कमी होईल. त्यामुळे एखाद वेळेस मगो किंवा गोवा फॉरवर्ड पक्षाची भाजपला गरज लागणार नाही आणि सध्या त्यांच्याकडे मंत्रिपद आहेत. गोवा फॉरवर्डचे 3ही आमदार मंत्री आहेत, मगोचे 2 आमदार मंत्री आहेत. त्यामुळे जे 4 आमदार निवडून येणार आहेत विधानसभेत भाजपाचे ते काय फक्त खुर्चीवरती बसण्यासाठी येणार नाहीत. त्यांना मंत्रिपद नसलं तरी एखादं महत्त्वाचं महामंडळ द्यावं लागणार आहे आणि महत्त्वाचं महामंडळ जर द्यायचं झालं तरीही ते कुणाकडून तरी काढून द्यावं लागणार आहे. त्यामुळे ही अस्थिरता आणि ही अस्वस्थता कायम राहणार आहे. मोन्सेरात यांची पणजी पालिकेवर मजबूत पकड असून नुकत्याच झालेल्या महापौर निवडीवेळी भाजपनं सपशेल नांगी टाकली होती. त्यामुळे पणजीमध्ये भाजपला एकत्रित ठेवणारा नेता सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही हे पालिका महापौर निवडीवेळी स्पष्ट झालं. मनोहर पर्रीकर नसल्यामुळे पणजीचं राजकारण पूर्णपणे बदलणार आहे आणि या राजकारणात आता बाबूश मोन्सेरात यांना एक वेगळं महत्त्व प्राप्त होणार आहे. हल्लीच बाबूश मोन्सेरातनी आपले समर्थक नगरसेवक उदय मडकईकर यांना पणजी महापौरपदी त्यांची निवड केलेली आहे. त्यामुळे पणजी महापालिका ही बाबूशच्या हातात आहे. पूर्वी पणजी महापालिका ही कायम बाबूशच्या हातात राहिली, पण विधानसभा मतदारसंघ मात्र कायम मनोहर पर्रीकरांकडेच राहिला. पण याला अपवाद त्याच्यानंतर सिद्धार्थ कुकळकर यांनी बाबूशचा पराभव करून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण सिद्धार्थ कुकळकर यांच्या मागे मनोहर पर्रीकरांचा हात होता, मनोहर पर्रीकरांचे आशीर्वाद होते. आज मनोहर पर्रीकर नाही आहेत, त्यामुळे पणजीच्या राजकारणाची सूत्र ही बदलणार आहेत निश्चितपणे. अशात अभिजित किंवा उत्पल या दोघांपैकी एकाला पणजीची उमेदवारी द्यावी अशीही चर्चा सुरू आहे. आता एक प्रश्न त्यातून असा निर्माण झाला आहे की उद्या
मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलापैकी समजा एखाद्याने या जागेवर दावा सांगितला तर काय, तशी चर्चाही सुरू आहे. पक्षातून काही लोक नावं पुढेही आणत आहेत, परंतु अजूनही त्या नावासंदर्भात तसा मोठा काय हे झालेला नाही, म्हणजे त्याची चर्चा फार मोठी नाही, परंतु कुठेतरी एक सुरुवात होते असं वाटतं. मला जर विचाराल तर मला वाटतं की उत्पल पर्रीकर किंवा अभिजात पर्रीकर हे स्वतः निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत का? कारण आतापर्यंतची जी एकंदर वाटचाल बघितली किंवा आतापर्यंतची जी परिस्थिती बघितली तर त्यांनी राजकारणात तशी कधीही खूप इच्छा व्यक्त केलेली नाही किंवा इच्छा दाखवलेली नाही. अशा परिस्थितीत उगाच त्यांचं नाव घेऊन काहीतरी एक वेगळा याला वेगळा दिशा देण्याचा जो प्रकार आहे तो योग्य नाही असं मला वाटतं. मनोहर पर्रीकरांचे जे दोन्ही पुत्र आहेत ते आतापर्यंत कधीच राजकारणात सक्रिय नव्हते. फक्त 2017च्या पोटनिवडणुकीवेळी मनोहर पर्रीकरांचे मोठे पुत्र उत्पल पर्रीकर हे पर्रीकरासोबत सातत्याने पर्रीकरासोबत ते प्रचारात सहभागी झाले होते. पण भाजपात सुरुवातीपासूनच घराणेशाहीची परंपरा नाही आहे, त्यामुळे ते स्वतः तयार होतील याबाबत मला शंका वाटते. आणि पक्षाकडून तसा विचार होईल की नाही हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण यापूर्वी घराणेशाहीला भाजपने कधीच स्थान दिलेलं नाही. याच्यापूर्वी कुंभारजुवेतून श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते, पण त्यांना उमेदवारी दिली नाही. आता म्हापशातनं तो प्रसंग पुन्हा गुदरला आहे. म्हापशाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोजा यांचा पुत्र जोशुआ डिसोजा हा प्रमुख दावेदार आहे तिकीटचा, पण बाबूश डिसोजा यांचं निधन झाल्यामुळे ती उमेदवारी जोशुआला मिळावी असा त्यांचा दावा आहे. पण जोशुआचे जे प्रतिस्पर्धी आहेत सुधीर कांदोळकर ते सुद्धा ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. 5 वेळा ते म्हापसा नगरपालिकेवरती निवडून आलेत. म्हापसा नगरपालिकेचे ते माजी नगराध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट, सुधीर कांदोळकर हे बाबूश समर्थक होते, त्यांचा भाजप संघटनेशी तेवढा संबंध नव्हता. दुसरी गोष्ट, जोशुआचा सुद्धा भाजप संघटनेशी काही एक संबंध नाही. भाजप संघटना आणि सध्याचे दावेदार असा एक फरक आहे. त्याच्यात आपले कामत मुख्यमंत्र्याचे माजी OSD तेही स्पर्धेत आहेत. याच्यात आता सध्या अंतिम स्पर्धेत फक्त जोशुआ आणि सुधीर कांदोळकर अशी स्पर्धा आहे आणि त्याच्यात कोण बाजी मारतो हे पाहणेही तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान 2017च्या निवडणुकीत मॉन्सेरात यांना 6,855 मतं मिळाली होती, तर सिद्धार्थ यांना 7,924 मतं मिळाली होती. केवळ 1,069 मतांनी बाबूश यांना पराभव पत्करावा लागला होता.